बाळा, या क्षणी मनात खूप विचारांचं वादळ आहे. मी स्वामींची मूर्ती घेतली, स्वामींची सेवा करते, पारायण जप नित्यसेवा करते, पण माझी एकही इच्छा आजवर स्वामींनी पूर्ण केली नाही. मी कुठे चुकते हेच मला कळत नाही. बाळा, आज या संदेशासाठी तुझी निवड केली आहे. तू जर हे पूर्ण पाहिले, ऐकले तर 100% तुझी चूक तुझ्या लक्षात येईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री सद्गुरू स्वामी समर्थ. स्वामींच्या सर्व नवीन आणि जुन्या भक्तांचे स्वामी परिवारात अतिशय मनापासून स्वागत आहे. भक्त हो, माऊलींची अखंड तुमच्यावरती कृपादृष्टी राहावी हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वामींच्या मूर्तीची योग्य पद्धतीने प्राणप्रतिष्ठा कशी करावी, कोणत्या वारी करावी हे प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे. खूप कमेंट होत्या की ताई, आम्ही तुमचे व्हिडिओ पाहून स्वामींच्या सेवेमध्ये आलो आहोत, आम्हाला स्वामी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची आहे, व्हिडिओ शेअर करा किंवा माहिती द्या. तर आज प्रत्यक्ष व्हिडिओ पहा आणि यानुसार तुम्ही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करा. जर तुम्ही जुने भक्त असाल, याआधी तुम्ही मूर्तीची स्थापना केली असेल पण तुमच्याकडून निश्चित काहीतरी चुका झाल्या असतील किंवा काही राहिले असेल, तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. यानुसार जर तुम्ही प्राणप्रतिष्ठा केली तर साक्षात स्वामी महाराजांचे लवकरात लवकर तुम्हाला खूप छान छान अनुभव येतील, याची मी तुम्हाला 100% खात्री देते. ज्यांना स्वामींची लवकर कृपा व्हावी वाटते, स्वामींचे लवकर अनुभव यावे असे वाटते, तर तुम्हाला काही गोष्टी योग्य पद्धतीने करणे फार गरजेचे आहे. तर सर्वात आधी आपण प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय, कशी करायची व नंतर काही नियम पाळून सेवा करायची हे पाहू. पाहत असताना या क्षणी सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी माऊली कृपा करा असे लिहा. भक्त हो, ज्यांना स्वामींची सेवा करायची त्यांच्याकडे फोटो किंवा मूर्ती असावी. आता बऱ्याच ताईंना नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची आहे. प्राणप्रतिष्ठा म्हणजे कोणत्याही देवांची मूर्ती, दगडाची, पितळेची, संगमरवरी किंवा मग चांदीचीही असू शकते. तर मूर्ती तयार करताना त्याला आकार देण्यासाठी खूप घडवलं जातं. मूर्ती तयार होते पण ती निर्जीव स्वरूपात. तर आपल्याला त्या मूर्तीवर योग्य मंत्र, स्तोत्र किंवा आपल्या भोळ्या भाबड्या पूर्ण भक्तिभावाने त्या मूर्तीला जीवित रूपात आणायचे आहे. मूर्ती घेताना तुम्ही पितळी किंवा अशी संगमरवरी घेऊ शकता, इथे मी जी दाखवत आहे अशी. तर मूर्तीकडे पाहता क्षणी ती तुम्हाला प्रसन्न दिसावी. मूर्तीचे नाक डोळे जे आहेत ते खूप रेखीव असावे, अशीच तुम्ही मूर्ती निवडा. देवघरात ठेवण्यासाठी या मूर्तीपेक्षा जास्त मूर्ती मोठी घेऊ नका किंवा यापेक्षा जरी तुम्ही लहान घेतली, तुमची यथाशक्ती जशी तुम्हाला घ्यायची आहे तशी घेऊ शकता, पण यापेक्षा मोठी मूर्ती आपल्या देवघरामध्ये स्थानबद्ध नसावी. ती फक्त केंद्रामध्ये किंवा जर मठ वगैरे असेल तर या ठिकाणी चालते. आता मूर्ती घेताना तुम्ही ज्या दिवशी ही नवीन घ्याल, अक्कलकोटवरून घ्या किंवा मग तुम्ही केंद्रामधून घेऊ शकता किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला देव विकत मिळतात त्या ठिकाणाहून घेऊ शकता, पण अक्कलकोटचेच स्वामी आपल्या घरामध्ये स्थानबद्ध असावे असं माझं मत आहे. आणि मूर्ती घेताना तुम्ही ती तांदळाच्या भरलेल्या डब्यामध्येच ठेवा, म्हणजे नवीन घेतल्यानंतर. आणि आता ज्या दिवशी आपल्याला प्राणप्रतिष्ठा करायची आहे त्याच दिवशी ती मूर्ती त्या डब्यामधून बाहेर काढायची आहे आणि मूर्तीवरती एखादं नवीन वस्त्र पांघरून त्याला घालून घ्यायचं आहे. आणि एखादा शुभ दिवस पाहायचा. म्हणजेच बघा, स्वामींसाठी सर्व वार सारखेच आहेत, पण सर्वात चांगले मुहूर्त पाहूनच आपल्याला प्राणप्रतिष्ठा करायची आहे. तर दत्त जयंती, स्वामी प्रकट दिन, गुरुपौर्णिमा किंवा प्रत्येक महिन्यातील पौर्णिमा, गुरुवार या दिवशी प्राणप्रतिष्ठा करायला चालते, कारण हे सर्व शुभवार आहेत. आणि आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये 26 डिसेंबरला दत्त जयंती आलेली आहे. तुम्ही दत्त जयंतीला किंवा जर तेव्हा काही तुम्हाला अडचण वगैरे येणार असेल, आधीच तुम्हाला माहीत असेल, तर मग तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी स्वामी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता.
तर कुठलीही पूजा करताना सर्वात आधी तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा, दिव्याला हळदी कुंकू लावून दिव्याची पूजा करून घ्यायची आणि नंतर मग स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि महाराजांची मूर्तीला सर्वात आधी आपल्याला उटणं लावून घ्यायचं आहे। तर मी थोडंसं बेसन पीठ म्हणजेच चणाच्या डाळीचं पीठ, त्यामध्ये थोडीशी हळद गोमूत्र टाकून पेस्ट तयार केली आणि ही पेस्ट महाराजांच्या पूर्ण मूर्तीला सर्वत्र लावून घेतली। सोडून घेताना आपल्याला हलक्या हाताने लहान बाळाची मसाज ज्या पद्धतीने करतो त्याच पद्धतीने इथे पेस्ट लावून घ्यायची आहे आणि मी छान मसाज करून घेतल्यानंतर जो आपण दिवा प्रज्वलित केलेला आहे त्या दिव्यावरती मूर्ती थोडीशी गरम करून घेतली, कारण मूर्ती घडवताना याला खूप घाव सोसावे लागतात। जसे की तुम्हाला मराठी म्हण माहीतच असेल, टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही, कारण कुठलीही मूर्ती तयार करताना त्याला आकार देण्यासाठी खूप घाव सहन करावे लागतात आणि त्यानंतरच मग एक सुंदर शिल्प किंवा एक सुंदर मूर्ती तयार होते। म्हणजेच या मूर्तीमध्ये कुठलाही जीव नसतो, त्यामुळे आपल्याला जीवित रूपात आणण्यासाठी इथे थोडीशी मूर्ती गरम करून घ्यायची आहे। नंतर मग शुद्ध पाण्याने तिला स्नान घालून स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला दुसरी स्टेप म्हणजे प्राणप्रतिष्ठेची स्टेप यापासून सुरू होते। तर सर्वप्रथम ताम्हनामध्ये अष्टगंधाचे स्वास्तिक काढून घेतले, त्यावरती हळदी घालून घ्यायची आणि नंतर थोडेसे तांदूळ अक्षदा वाहून घ्यायच्या। नंतर महाराजांची मूर्ती ठेवायची आणि मूर्तीवरती सर्वात आधी पाण्याने अभिषेक करून घ्यायचा। हे सर्व करत असताना फक्त आपल्या मुखामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नामस्मरण ठेवायचं, म्हणजेच कुठलेही वाईट विचार येणार नाहीत। महाराजांचं नामस्मरण करत करत आपल्याला ही सेवा करायची आहे। त्यानंतर दुधाने अभिषेक करायचा, पुन्हा पाणी अभिषेक घालायचा, त्यानंतर मग तुम्ही पंचामृताने अभिषेक करा, त्यानंतर पाण्याने अभिषेक करा, त्यानंतर मग उसाच्या रसाने अभिषेक करा। उसाचा रस नसेल तर मग तुम्ही गुळाचं पाणीसुद्धा अर्पण करू शकता। त्यानंतर पुन्हा तुम्हाला पाण्याने स्वच्छ मूर्ती धुवून घ्यायची आहे। त्यानंतर मधाने अभिषेक करायचा, पुन्हा मग पाण्याने अभिषेक करायचा। हे सर्व करत असताना आपल्याला महाराजांचं नामस्मरण सतत चालूच ठेवायचं आहे आणि यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे। इथे तुम्ही स्टेप बाय स्टेप पाहत जा, त्यानुसार तुम्ही तुमच्या मूर्तीवरती याच पद्धतीने अभिषेक करत जा। आता यानंतर आपल्याला त्याच ताम्हनामध्ये थोड्याशा फुलांच्या पाकळ्या घालून घ्यायच्या, त्यावरती अष्टगंध आणि हळद घालून घ्यायची। त्यानंतर यामध्ये आपल्याला 16 अक्षदा वाहून घ्यायच्यात आणि अक्षदाला फक्त अष्टगंध लावलेला आहे, यावरती महाराजांची मूर्ती ठेवायची। आणि आता एक इथे मी तांब्या भरून घेतलेला आहे स्वच्छ पाण्याने, यामध्ये फुलांच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत आणि यामध्येच आपलं गंगेचं पाणी घातलेलं आहे, म्हणजे याला आपण तीर्थ म्हणतो। तर तुमच्याकडे जर तुम्ही एखाद्या असंच गंगेचं पाणी असेल तर ते घ्या, नसेल तर मग तुम्ही गुलाब पाणी घ्या। पण गंगा स्नान घातल्याने आपल्या देवामध्ये खरंच खूप लवकर प्राण येतात, त्यामुळे या पद्धतीने आपण इथे महाराजांना गंगा स्नान घातलेलं आहे। महाराजांची मूर्ती आता आपण स्वच्छ अशी धुवून आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे आणि हे जे पाणी आहे ताम्हनातील हे तुम्ही झाडांच्या कुंड्यांना घालू शकता। आता पुन्हा आपल्याला ताम्हनामध्ये हळद घालून घ्यायची, थोडंसं अष्टगंध वाहून घ्यायचा आणि यावरती आपल्याला फुलांच्या थोड्याशा पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत। यावरती महाराजांची मूर्ती ठेवायची आहे आणि सर्वात आधी आपल्याला आचमन करायचं आहे, कारण आपण जी काही सेवा करत आहोत ती सेवा करताना आपल्याला झांबळी येऊ शकते, कदाचित डोक्यामध्ये काही विचार वेगळे येऊ शकतात आणि यामुळे आपल्या आणि महाराजांच्यामध्ये दरी निर्माण होऊ नये, अंतर येऊ नये, त्यासाठी आपल्याला आचमन करायचं आहे। सर्वप्रथम आपल्याला संकल्पयुक्त महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची आहे। या ठिकाणी मी एक ताट घेतलेलं आहे आणि एका पेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये चमचा घेतलेला आहे। सर्वप्रथम आपल्या हातामध्ये
2 चमचे पाणी घ्या, त्यामध्ये 1 फूल घ्यायचं आहे आणि अक्षदा घ्यायच्या आहेत आणि संकल्प करायचा आहे. स्वतःचं नाव सांगा, गोत्र सांगा, माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणा आणि सांगा की महाराज, आज मी तुमच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करत आहे. तुम्ही स्वतः ही प्राणप्रतिष्ठा करून घेत आहात. यापुढे दररोज मला तुमची सेवा करण्याची बुद्धी द्या, मला शक्ती द्या आणि मी जे काही काम करत आहे हे तुम्हीच साक्षात करून घ्या. सदैव माझ्यासोबत राहा. किंवा तुमच्या पद्धतीने तुम्ही यामध्ये काही वाक्य ॲड करू शकतात. त्यानंतर हे संकल्प केलेलं पाणी ताम्हणात सोडून द्यायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला दुसऱ्या ताम्हणामध्ये आधी 3 वेळा भगवान श्रीहरी विष्णूंचे नाव घेत पाणी प्राशन करायचं आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. त्यानंतर 2 नावाने पाणी तुम्हाला ताम्हणात सोडून द्यायचं आहे. ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः असे म्हणून. तर या पद्धतीने आपण संकल्प केला आणि आचमन केलं, म्हणजेच संकल्पयुक्त आपण आता प्राणप्रतिष्ठा करत आहोत. तर यानंतर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहत आहात की मी एका ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पळीने सर्वप्रथम महाराजांच्या चरणांवरती आपल्याला पाणी सोडायचं आहे. आता हे करत असताना आपल्याला 1 वेळा अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. त्यानंतर स्वामी स्तवन 1 वेळा म्हणायचं आहे. तर अथर्व शीर्षम हे आपल्या जे तुमच्याकडे नित्यसेवा स्तोत्र हे पुस्तक असेल त्यामध्ये आहे, त्यानुसार तुम्हाला अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. आणि स्वामी स्तवन हे महाराजांचं सर्वात महत्त्वाचं आणि आवडतं स्तवन आहे. हे आपल्याला महाराजांच्या कोणत्याही सेवेला सर्वात आधी म्हणायचं आहे. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः. तर हे या पद्धतीने आहे. म्हणजेच नाही का, आता करूया प्रार्थना. जय जयाजी अघरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडदीशा वेदवंद्या जगद्गुरु. या पद्धतीने हे स्वामी स्तवन आहे. हे तुम्हाला 1 वेळा म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुरुष सूक्तम 16 वेळा म्हणायचं आहे. आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे वेळ नाही आणि मग आम्ही कसं करणार? पण ज्या दिवशी वेळ आहे ना त्याच दिवशी महाराजांच्या मूर्तीची तुम्ही प्राणप्रतिष्ठा करा, कारण पहिल्या वेळी तुम्हाला हे सर्व करायचं आहे. तेव्हाच महाराजांच्या मूर्तीमध्ये प्राण आल्याची तुम्हाला जाणीव होईल. तर पुरुष सूक्त तुम्हाला संस्कृत येत असेल संस्कृत म्हणा, मराठी म्हणायचं असेल म्हणजे प्राकृत तर ते सुद्धा म्हणू शकता. पण मला असं वाटतं की पहिल्या वेळा तुम्ही संस्कृतमधूनच म्हणावं. हरि ओम सहस्रशीर्षा पुरुष सहस्राक्षः सहस्रपात स भूमी विश्वतो ऋत्वात तिष्ठ षाडगुलम. या पद्धतीने तुम्ही थोडंसं वेळ जाऊ द्या, पण उच्चार अगदी योग्य बोला. आणि पुरुष सूक्त 16 वेळा, श्री सूक्तम तुम्हाला 16 वेळाच म्हणायचं आहे. हे म्हणत असताना जे आपण चमच्याने पाणी अर्पण करत आहोत ते तुम्हाला सतत चालूच ठेवायचं आहे. उजव्या हाताने पळीने पाणी सोडायचं आहे आणि इकडे आपल्याला पुस्तक घेऊन म्हणायचं आहे, कारण सर्वांचं सर्व काही पाठ नसतं. त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा 108 वेळा सर्वात शेवटी नामस्मरण करत सुद्धा आपल्याला इथे पाणी अर्पण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या पद्धतीने. तर या पद्धतीने आपण प्राणप्रतिष्ठेचे मंत्र स्तोत्र म्हटलेलो आहोत आणि इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल. यानंतर महाराजांच्या मूर्तीला छान असं पाण्याने धुवून घ्यायचं, कोरड्या कपड्याने हलक्या हाताने पुसून घ्यायचं. हे सर्व करत असताना खूप मनोभावे करायचं आहे. त्यानंतर महाराजांची मूर्ती एका ताम्हणामध्ये ठेवायची आणि त्यावरती आपल्याला साखरेने अभिषेक घालून घ्यायचा आहे. साखर घेताना 1.25 किलो किंवा एखाद्या वाटीने मोठ्या भांड्याने 1.25 मापामध्ये घ्या, म्हणजेच मूर्ती अर्धवट झाकली पाहिजे एवढी साखर असायला पाहिजे. साखरेपासून आपण प्रत्येक गोडाचा पदार्थ बनवतो, जसे की महाराजांचा आवडीचे बेसन लाडू असो किंवा प्रसादाचा शिरा. तर आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा असाच गोडवा यावा महाराजांच्या, आणि आपल्यामध्ये सुद्धा कायम गोडवा राहावा. आपल्या आयुष्यामध्ये जरी काही
दुःख आले तरी महाराज आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच साखरेसारखा गोडवा आणतील. त्यासाठी साखरेने अभिषेक घातल्यानंतर एक 5 मिनिटे मूर्ती आपल्याला तशी साखरेमध्ये ठेवायची आहे. नंतर मूर्ती साखरेतून बाहेर काढून पुन्हा स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घ्यायची. आणि जर तुमच्याकडे हिना अत्तर असेल तर आपल्याला अत्तर लावून घ्यायचं आहे, नसेल तर तुम्ही उपलब्ध करून घेऊ शकता. आणि सर्वप्रथम अत्तर हे चरणांना लावून घ्या. पूर्ण मूर्तीला अत्तर आपल्या हाताच्या बोटाने लावून घ्या. जेव्हा आपण महाराजांना अत्तर लावतो त्यावेळी आपले बोटंसुद्धा सुगंधित होतात. खरंच हा अत्तराचा गुण आहे. महाराजांना अत्तर प्रचंड आवडतं. आणि त्यानंतर महाराजांना अष्टगंधाचा गंध लावून घ्यायचा. तर अष्टगंध कोरडं असेल तर ते ओलं करून घ्यायचं. महाराजांना खूप सुंदर असे गंध लावून घ्यायचे. नंतर महाराजांना छान वस्त्र अर्पण करायचे. नंतर मी या ठिकाणी रुद्राक्षाची माळ घातलेली आहे, महाराजांना टोपी घातलेली आहे, मुकुट घातलेला आहे. या पद्धतीने महाराजांना देवघराच्या मधोमध स्थान द्यायचं. जर तुमच्या देवघराला 3 किंवा 5 पायऱ्या असतील तर सर्वप्रथम जी आपली 1 नंबरची पायरी आहे त्यावरती मधोमध महाराजांची मूर्ती ठेवायची आहे. आणि दत्त महाराजांचा फोटो किंवा स्वामींचा फोटो असेल तर ते दोन्ही साईडनी ठेवा. या पद्धतीने तुम्ही महाराजांच्या मूर्तीला स्थानबद्ध आता देवघरात आपण केलेलं आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने करा. नंतर ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठा केलेली आहे त्या दिवशी महाराजांना आपल्याला एक गुलाबाचं फूल अर्पण करायचं आहे. पण या फुलाला काटे नसले पाहिजेत, असतील तर ते काढून घ्यायचे आहेत. आणि एक नारळ घ्यायचा, त्यावरती हळदी कुंकू अक्षदा वाहायच्या. एक पिवळं फूल घ्यायचं आणि तो नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे. महाराजांना प्रार्थना करायची आहे, श्री स्वामी समर्थ माऊली, आज तुमची मूर्ती देवघरात स्थानबद्ध केलेली आहे. तुम्ही माझ्याकडून जी काही सेवा करून घेतलेली आहे ती मी तुमच्या सांगण्यावरून केलेली आहे. महाराज, माझ्या सर्व इच्छा पूर्ण करा, सदैव माझ्यासोबत राहा, अशी एक तुमच्या मनाने तुम्हाला प्रार्थना करायची आहे. या पद्धतीनेच आपल्याला प्राणप्रतिष्ठा करायची आहे. त्यानंतर जो नारळ आहे तो तुम्हाला त्या दिवशी महाराजांच्या समोर ठेवायचा आहे. पण इथे जागा नसल्यामुळे मी साईडला चौरंगावरती ठेवलेला आहे. पहिल्या दिवशी तो नारळ तसाच ठेवा. नंतर तो तुम्ही फोडून त्याचा सर्व घरातल्यांनी प्रसाद म्हणून खा. यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. तर प्राणप्रतिष्ठा केली आहे त्या दिवशी महाराजांच्या आवडीचे बेसन लाडू शक्य असेल तर 5 किंवा 7 करू शकता. नसेल शक्य तर साधा तुपातला शिरा केला तरी महाराजांना खूप आवडतो. आणि नसेल तर तुम्ही एखादं फळ किंवा दूध साखरेचा नैवेद्य ठेवू शकता. पण मी इथे प्राणप्रतिष्ठा आधीच केलेली आहे. माझी ही महाराजांची मूर्ती एक 10 वर्षापूर्वीची आहे. त्यामुळे मी फक्त तुमच्या कमेंटनुसार तुम्हाला इथे हे सर्व काही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराजांची या दिवशी नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करायची आहे. आता जर तुम्हाला महाराजांना नैवेद्य कसा दाखवायचा, आरती कशी करायची आणि कोणत्या आरत्या सकाळी केल्याच पाहिजेत हे जर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा. त्यानुसार मी तुमच्याशी योग्य आणि सविस्तर माहितीसह तुम्हाला स्वामी संदेश शेअर करेल. तर या दिवशी आपल्याला या सर्व विधी करायच्याच आहे. तुमच्याकडे वेळ नसेल तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या वेळेनुसारच प्राणप्रतिष्ठा करायची आहे. तुम्ही या पद्धतीने प्राणप्रतिष्ठा केली तर भक्त हो, तुमच्या मूर्तीमध्ये साक्षात महाराज तुमच्याशी संवाद साधता आहेत हे तुम्हाला जाणवेल. कारण मलासुद्धा दररोज पूजा करताना महाराज माझ्याशी काहीतरी बोलता आहेत याची मला क्षणोक्षणी जाणीव होत असते. ती तुम्हालासुद्धा व्हावी. आजची प्राणप्रतिष्ठा तुम्हाला कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त भक्तांना व्हिडिओ शेअर करा. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटी प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन स्वामी संदेश ऐकायला पाहायला मिळतील आणि महाराजांची अखंड सर्वांवरती कृपादृष्टी राहील. आजची सेवा स्वामी आईचरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.